आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपण आहोत। विचार करा, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये जर आपण या ठिकाणी स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये आपल्या सगळ्या साहित्यिकांचं साहित्य टाकलं आणि त्याचं मॉडेल तयार केलं, तर विचार करा, येणाऱ्या पिढीकरता ज्याप्रमाणे आज आमची पिढी चॅट जीपीटीला प्रश्न विचारते, तसा एखादा प्रश्न जर या मॉडेलला विचारला तर मधु मंगेश कर्णिकांनी काय लिहिलंय या संदर्भातली सगळी माहिती पण मिळू शकेल आणि त्यांचं जे या ठिकाणी साहित्य आहे ते पण मिळू शकेल। आणि म्हणून मी मराठी भाषा विभागाला विनंती करतो की मराठी भाषा विभागाने पहिल्यांदा हा प्रयोग करावा आणि या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून मागच्या काळामध्ये आपण वेबसाईट तयार करायचो, वेबसाईटवर सर्व साहित्य टाकायचो, आता तो जमाना गेला। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करून त्या माध्यमातून पुढच्या पिढीकरता आपलं हे अभिजात साहित्य जे आहे हे साहित्य आपल्याला कसं नेता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करावा लागेल आणि त्याचा पुढाकार आमचा मराठी भाषा विभाग घेईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो।